ओके तर नमस्कार मंडळी. खूप दिवसाच्या नंतर आज स्टोरी बनवते. हां, काल टाकली होती पण ती विदाऊट फेसची टाकली होती. त्या कारणामुळे थोडीशी व्यवस्थितशीर जमली नाही आणि स्टोरीसुद्धा तेवढी काही चांगली नव्हती. तर आज जी स्टोरी आहे ही स्टोरी थोडीशी डिफरंट आहे आणि हॉरर स्टोरी आहे. तर नमस्कार, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अनलाईक हॉरर असं. आणि आता आपल्या स्टोरीला आपण सुरुवात करूयात. तर ही जी स्टोरी आहे दोन मित्राची आहे. जे दोन मित्र हिवाळ्यामध्ये कुठेतरी लांब गावाला गेले होते आणि खरं सांगायचं म्हणजे की ते अमरावतीला गेले होते. त्यांची स्टोरी आहे. तर एक प्रतीक नावाचा मुलगा होता आणि एक सौरभ नावाचा मुलगा होता. हे दोघंजणं फार खास मित्र होते आणि दोघंजणांनी ठरवलं होतं की आपण अमरावतीला जायचं आणि तिथून परत यायचं. कारण की अमरावतीमध्ये जे यांचं काम होतं ते काम 2 ते 2.5 घंट्याचं होतं आणि ते काम झाल्याच्या नंतर यांना परत यायचं होतं. पण यांचं वय असं होतं की त्या वयामध्ये नॉर्मली माणसांना काय वाटतं ना की काही गोष्टीचं धाडस खूप जास्त होतंय. बघा, एकतर वय उतरतं लागलं की मनामध्ये भीती निर्माण व्हायला लागते, किंवा वय लहान असते त्यावेळेसुद्धा मनामध्ये भीती निर्माण असते. म्हणजे मधोमधलं वय असतं ना, त्या वयामध्ये मनामध्ये भीती अजिबात नसते. तर यांच्याही मनामध्ये भीती नव्हती. तर यांचं गाव अमरावतीपासून तब्बल 250 किलोमीटर अंतरावर होतं आणि यांनी ठरवलं की आपण ना अमरावतीला मोटरसायकलवर जायचं. आता यांच्यापाशी जी मोटरसायकल होती ती जरा पॉवरफुल होती, त्या कारणामुळं यांना काही वाटलं नाही. तर सकाळी बिगिनं हे दोघेही जण आपल्या मोटरसायकलवर बसून अमरावतीकडे निघाले आणि तिथं अराऊंड 10, 10:30, 11च्या दरम्यान अमरावतीमध्ये पोहोचले. पण त्यांना जे 2-2.5 घंट्याचं काम करायचं होतं ते काम करता करता संध्याकाळ कधी झाली हे कळालंच नाही. आता दिवसभर हिवाळ्याचे, थंडी वाजते खतरनाक पद्धतीनं. यांच्याजवळ ते हँडग्लोव्ज होते, स्वेटर होते, मफलर होते. म्हणजे ही थंडीपासून वाचण्यासाठी जे पण अवजारं लागतात, जे पण साहित्य लागतात ते सगळे साहित्य दोघांपाशी होते. पण थंडी एवढी भयानक होती की यार शक्यच नाही त्या थंडीमध्ये इतकं मोटरसायकलवर येणं. तरी पण या दोघं जणांनी हिंमत केली की चाल, 250 किलोमीटर तर आहे, इझी जाऊयात आपण 3.5-4 घंट्यामध्ये. तर यांनी ठरवल्याप्रमाणे ते अमरावतीमधून निघाले. आता तिथून निघाल्याच्या नंतर रात्रीला कसं आहे ना, लाईट व्यवस्थितशीर पडत नाही. आजूबाजूच्या जनावरांची भीती असते की बाबा रोडवर अचानक आडवा आला तर मोटरसायकलवर तेवढं सेफली नसते. दिवसा तरी लांबून दिसतं, पण रात्रीला कसं असतं ना, आपल्या बाईकचा लाईट जेवढा पडतो तेवढं समोरचं दिसतं. तर यांची बाईक रस्त्याने येऊ लागली आणि ती भीती मनात तिच्या निर्माण झाली होती की बाबा एखादं जनावर आडवं आलं तर आपण पडायचो. त्या कारणामुळं हे जास्त गाडी पळवत सुद्धा नव्हते. तब्बल 1-2 घंटे झाले, रात्रीचे 9-9:30 वाजले होते. त्यावेळेस मग जो सौरभ आहे तो प्रतीकला म्हणला की यार प्रतीक, एखादी चांगली हॉटेल बघून थांब, आपण जेवण करूयात आणि नंतर घराकडे जाऊयात. मला की ठीक आहे, काही विषय नाही, आपण चांगली हॉटेल बघून थांबूयात. तर पहिली तर त्यांना अर्धा घंटा हॉटेलच सापडली नाही. मग अर्ध्या घंट्याच्या नंतर एक हॉटेल सापडली आणि ती हॉटेल एक अशी हॉटेल होती की थोडं विचित्रच हॉटेल होती. मोठी हॉटेल होती, त्याच्यासमोर वाहनं, मोटरसायकल वगैरे खूप जास्त थांबलेल्या होत्या. आता 10-10:30चा टाईम होता, खूप जास्त थांबलेल्या होत्या. बाहेरून असं वाटत होतं की खूप जास्त गर्दी आहे. पण जसे हे दोघं जण मोटरसायकलवरून खाली उतरले आणि त्या हॉटेलमध्ये गेले तर गर्दी अजिबात नाही आहे. 2 वेटर उभे होते, हॉटेलचा मालक काउंटरवर बसलेला होता आणि एक वेटर जो की दुसऱ्या बाजूला आपला मोबाईल स्क्रोल करत बसला होता. सगळे टेबल्स रिकामे. हॉटेलमध्ये पूर्ण फिरले, यांना कुठेही बाकीचे माणसं दिसले नाही. आता दोघेही जण कन्फ्यूज की यार एवढी मोठी हॉटेल आहे, एवढ्या मोठ्या हॉटेलच्या समोर मोटरसायकली दिसत आहेत, कारे दिसत आहेत उभ्या राहिलेल्या 2-3, आणि माणूस एकही नाही याच्यामध्ये. हे तर यांचं स्टाफच दिसतंय. मग आता तो जो प्रतीक आहे तो सौरभला म्हणला की यार भाई जाऊ दे यार, कुठं डोक्याला ताण घेतो, आपल्याला जेवण्याशी मतलब आहे. कसं आहे, इथून जर गेलो ना पहिले 10:30 वाजलेत, नंतर जर उशीर झाला ना तर जेवायला भेटणार नाही, घरी जाईपर्यंत उपाशी राहावं लागेल आणि भूक तर एवढी जास्त लागली की पोटात कावळे वाढायला लागलेत. तर मग म्हणलं ठीक आहे बाबा, आपण जेवण करूयात. तर दोघं जण टेबलवर बसले. वेटर आला, वेटरने ऑर्डर वगैरे घेतला. आता जो सौरभ आहे त्यानं नॉनव्हेज ऑर्डर केलं. आता प्रतीकला वाटलं की यानं नॉनव्हेज खाऊ नये म्हणून, पण त्याने नॉनव्हेज ऑर्डर केलं आणि नॉनव्हेज तसं तर दोघांनाही आवडायचं. पण प्रतीकच्या मनामध्ये ते नव्हतं की नॉनव्हेज खावं म्हणून. पण सौरभने नॉनव्हेज बोलवलं. सौरभने बोलवलं का प्रतीकने बोलवलं, हां झालं असेल काहीतरी नावाचं करून. सौरभने नॉनव्हेज बोलवलं. आता बोलवल्याच्या नंतर दोघं जणांनी आवडीनं नॉनव्हेज खाल्लं.
पण जे नॉनव्हेज ते खात होते त्या नॉनव्हेजची जी काही चव होती ना ती थोडी वेगळ्या पद्धतीची वाटत होती. एक विचित्र पद्धतीची चव वाटत होते, असं की अलगच काहीतरी वेगळं खाल्लंय. तरी पण त्यांनी खाल्लं, चांगलं लागू लागलं. चव वेगळी होती पण चांगलं लागू लागलं. तर जेवण वगैरे झालं, बिल वगैरे दिलं आणि जो सौरभ आहे तो बाईकवर बसला आणि बाईक चालू केली आणि त्याच्या पाठीमागून प्रतीक बसला आणि दोघही जण रस्त्यानं निघाले. आता कम्प्लिटली अर्धा घंटा होतो. अर्धा घंटा झाल्याच्या नंतर जे पाठीमागं बसलेला प्रतीक आहे त्याने फक्त हात त्याच्या खांद्यावर ठेवलेला होता आणि तो एकही शब्द बोलत नव्हता. सौरभ त्याला बोलण्याचा प्रयत्न करत होता, तो त्याचं उत्तर देत नव्हता, फक्त त्याच्या खांद्यावर हात होता. तर याला असं वाटू लागलं की यार थंडी खूप जास्त वाजते, त्या कारणामुळे तो बोलत नाही. आणि तसंही जेवल्याच्या नंतर जो प्रतीक आहे तो थोडासा धुंद होतो, म्हणजे जरा त्याला जेवण वगैरे लागते ते त्याला माहिती होतं. जेवल्याच्या नंतर प्रतीक हा नेहमी झोपतो. तर अर्धा घंटा होतो, तो त्याला बोलता आता काही शब्द बोलतो, काही शब्द राहतो, पुन्हा बोलतो, थोडासा पुन्हा बोलतो, पण तो जो प्रतीक आहे तो सौरभला रिस्पॉन्सच देत नाही. एका जागेवर जातो, गाडी थांबवतो, गाडीच्या खाली उतरतो, त्याच्यासोबत प्रतीकही खाली उतरतो. प्रतीकला म्हणतो की तुला बाथरूम वगैरे करायची असेल तर करून घे, आता मी पुढे गाडी थांबवणार नाही. प्रतीक आपला गप्प गुणानं गाडीच्या साईडला उभा राहतो. सौरभ जातो, बाथरूम करतो आणि मागं वळतो. जसा तो मागं वळतो तसा शॉक होतो की आईच्या गावात हा प्रतीक गेला कुठं. प्रतीक नव्हताच तिथं, एकदम सायलेंटली. आणि मग नंतर त्याला काय होतं ना, वाहनं जे रस्त्याने येतात जातात करतात, येणं जाणं करतात, तर वाहनं त्यांचा जो लाईट वगैरे असतो त्या लाईटामध्ये त्याला कुणीतरी रोडच्या पलीकडच्या साईडला दिसतं. हा बघण्याचा प्रयत्न करतो पण तो कोणी दिसत नाही. हा आपल्या मोबाईलची टॉर्च लावतो पण त्या टॉर्चमध्ये ते काय तेवढं अंतर असं हे होत नाही. मग परत एक मोठा ट्रक येतो, स्लोली जाऊ लागला पण मोठा होता. त्याच्या मोठ्या ट्रकाचे जे हेडलाईट होते ते फार मोठे होते आणि ते पूर्ण रस्त्याला घेरून चालत होते. तर त्या हेडलाईटमध्ये सौरभला हे कळलं की जे रोडच्या पलीकडे आहे तिकडे एक म्हातारी बाई आहे, जी लुगडं वगैरे घातलेलं होतं. तिच्या डोक्यावर एक जळतनाची मोळी होती आणि ती म्हातारी हळूहळू त्या रोडनं रिटर्न जाऊ लागली, जिकडून प्रतीक येऊ लागला ना तिकडं. आता सौरभ पूर्णपणे कन्फ्यूज की एवढ्या रात्री ही म्हातारी चालली आहे कुठं. मग हा पूर्णपणे शांत राहिला. यांना विचार केला की आपल्याला काय करायचंय. यानं काय केलं, त्या प्रतीकला बघण्याचा प्रयत्न केला की कुठं आहे म्हणून. थोडासा इकडे गेला, थोडासा इकडे गेला, इकडच्या बाजूला गेला आणि एक दोन हाका सुद्धा मारल्या आणि तो म्हणायला लागले की प्रतीक कुठे आहेस तू, अरे येणार आहे बाबा लवकर, प्रतीक कुठे आहेस तू, ये ना लवकर. म्हणजे हा त्याला म्हणायला लागले की भाई तू मजाक करू नको, लवकर ये, टाइमपास करू नको का बरं का. आता याला वाटायला की प्रतीक मस्करी करतो याची, पण ऑलरेडी प्रतीक त्याच्या जवळ नव्हताच. मग आता ती जी बाई आहे ती बाई अचानक त्याला मेन रोडवर मधोमध दिसली. पहिले तर ती त्याच्या नजरेसमोरून गेली तिकडं, याला वाटलं की ती बाई गेली, पण ती बाई अचानक याच्या समोर मेन रोडवर दिसली अचानक. आणि दिसता ते एकदम भिला आणि एकदम असा स्टॉप राहिला, तो काय बोलला नाही. आणि लगेच दुसऱ्या क्षणाला ती बाई याच्या साईडला उभी, अंगावर आपल्या खांद्यावर मोळी घेऊन अशी डोक्यावर, आणि ती याला म्हणते की बाबा चाल ना, काय झालं, गाडी चालू कर. हा तिच्याकडे बघतोय एकदम शांत, काय नाही, याच्या तोंडातून आवाज निघत नाही, काय नाही, एकदम 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 खतरनाक पद्धतीने शांत. ती बाई याला म्हणते की अरे काय झालं, गाडी चालू कर, चाल, हाका मारत होता ना मला, तू चाल. तेवढे त्याचा फोन वाजतो, खिशातून फोन बाहेर काढायला खिशात टाकतो हात आणि बाहेर काढतो, तर फोनवर प्रतीकचा आवाज, म्हणजे प्रतीकचा कॉल आलेला असतो. त्या फोनकर बघतो आणि समोर बघतो ती बाई गायब, एका सेकंदाच्या आत गायब. याला पूर्ण घाम सुटलेला, काळजाची टोकी धाड 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 वाढतायची, याच्या हातपायशी लट कापतायत. थंडी एवढी जास्त होती की त्या थंडीमध्ये याच्या पूर्ण शरीराला घाम सुटलेला. हा फोन उचलतो आणि कानाला लावतो. तिकडून प्रतीक म्हणतो, अबे भोसडीच्या सवऱ्या कुठे आहेस तू, हा अबे मी जरा असं बेसिनवर हात धुवायला गेलो, तू बिलही दिलं, तू गेलाय बी, निघूनही गेला ना आला नाही परत, अरे ये लवकर येतो हॉटेलवर, मी वाट बघतोय तुझी. आता याला कळलं ना की नेमकं झालं काय म्हणून हे. आता यानं तो मोबाईल गप्प गुणानं खिशामध्ये ठेवला, बाईकला सेल्फ मारला आणि हॉटेलकडे गेला, ज्या हॉटेलवर तो जेवला होता तिथं. आता जो सौरभ आहे, जो प्रतीक आहे, तो हात वगैरे धुवून हॉटेलच्या बाहेर येऊन उभा राहिला होता असं समोर. हा रिटर्न त्या रस्त्यानं प्रतीकला आणायला निघाला. आता तिथं जातो, बघतो, प्रतीक गाडीवर बसतो आणि सौरभचं लक्ष त्या हॉटेलकडे जातं.
बघतो तर त्या हॉटेलचं जे पूर्ण ग्राउंड आहे पूर्ण रिकामं झालेलं होतं आणि ते हॉटेलसुद्धा बंद झालेलं होतं. आता तो प्रतीकला विचारतो, सौरभ अरे इथल्या गाड्या बिड्या कुठे गेल्या आणि हॉटेलच्या लाईट वगैरे बंद आहेत. आता जो प्रतीक आहे तो तिकडे बघतो आणि सौरभला म्हणतो की नाही यार, आत्ताच तर चालू होतं सगळं, आत्ताच कसं बंद झालंय 1 मिनिटाच्या आत, आणि गाड्या कुठेच गेल्या नाही तिथल्या. मी किती वेळाचा इथंच उभा आहे, माझ्या पाठीमाग गाड्या होत्या आत्ता सगळ्या. आता जो प्रतीक आहे तो गाडीच्या खाली उतरतो. सौरभ प्रतीकला म्हणतो की भाई चाल, तू पहिलेच माझ्यासोबत लय खतरनाक कार्यक्रम झालाय, मी तुला रस्त्यानं सांगतो, तू इथं उतरू नको, फार गडबड वाटते मला, तू नको जाऊ तिकडे, चाल पटकर गाडीवर. आता जो प्रतीक आहे त्याला वाटायला लागलं की यार सौरभनं मला भीती घालतोय आणि त्याला हे थोडंसं वेगळं वाटलं. तो म्हणलं की ए भाई भिवू नको, तू थांब, विचारू दे. अबे माझ्यासमोर इथून एक सुद्धा गाडी गेलेली नाहीये आणि आता सगळं सुमसाम दिसतंय, काय मिळ काय आहे, एकदा जाऊन बघू तर, उतर गाडीच्या खाली, तू उतर. त्याने सौरभलाही गाडीच्या खाली उतरवलं. आता सौरभच्या अंगाचं पहिलंच पाणी, हिवाळा असून सुद्धा त्याच्या अंगाला एवढा जास्त घाम यायलाय की त्याला कळना की त्याच्यासोबत नेमकं व्हायलंय काय. आणि प्रतीक त्याच्या हाताला धरून खेचत खेचत त्या हॉटेलमध्ये घेऊन गेला. आता जसे दोघं जण हॉटेलमध्ये गेले ना की सगळे हॉटेलचे लाईट बंद होते. त्या हॉटेलमध्ये एक पलीकडं बाज होती आणि त्या बाजूच्या पलीकडं एक कुणीतरी बसलेलं होतं असं त्या वट्ट्यावर. तर हे जातात आणि त्या बाजूवरच्या माणसाला उठवण्याचा प्रयत्न करतात. आता बाजूवरचा जो माणूस आहे तो झोपलेला होता अंगावर पांघरून वगैरे घेऊन. आता जो प्रतीक आहे त्याच्या अंगावरचं पांघरून काढतो. पांघरून काढल्याच्या नंतर तिथं जे झोपलेला माणूस होता तो म्हातारा माणूस होता, एकदम म्हातारा. त्याला म्हणजे म्हणजे असं की अर्धवट मेलेला असतो ना तशा प्रकारचा म्हातारा होता. तो प्रतीक त्याला विचारतो की हो काका, हॉटेल तर आता 5 मिनिटाच्या अगोदर चालू होती, आता इतक्या लवकर इतकं कसं काय झालं, हॉटेलमधले माणसं गेले कुठं. तो माणूस त्या याच्याकडे बघतो प्रतीक आणि म्हणतो, बाबा तू काय जरा पागलीस का, इथं का आलाय तू बाहेर, तुला कळ ना का हॉटेल बंद आहे म्हणून, आणि तू कोणत्या हॉटेलमध्ये गेलता, इसकी इथे येऊन मला असं बोलायला, तू कोण्या हॉटेलमध्ये गेलता, असं तो म्हातारा ते याला म्हणायला लागला. आता प्रतीक कन्फ्यूज, अरे असं कसं आहे. मग प्रतीक आणि सौरभ ना आजूबाजूला बघतात तर सगळी हॉटेल बंद पडलेली होती, धुळडा वगैरे हे ते. आता तो माणूस याला म्हणतो की गेले 2 वर्ष झाले मी इतर राखणदार आहे, संध्याकाळचं येऊन झोपत असतो, कुणी हॉटेलमधलं काही सामान नेऊ नये, बिऊ नये, तोडफोड करू नये, त्यामुळं काय जा आता गपगुणांना झोपू द्या आम्हाला, तर डोसक्याला ताण घेऊ नका. आता मग हे दोघंही जण वापस येण्याचा प्रयत्न करतात. पण मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या बाजूच्या पलीकडं कोणीतरी एक वट्यावर कोणतरी बसल्यासारखं दिसतं. आता जो प्रतीक आहे तो सौरभला म्हणतो की सौर्या तिकडं पलीकडं कोणतरी बसलेलं दिसतंय रे, आपण तिथे जाऊन बघावं का. आता सौरभ त्याला म्हणतो की नाही प्रतीक नको जाऊ, प्लीज नको जाऊ, बघ काय खूप विचित्र प्रकार आहे हा, अरे खूप वेगळं वाटतंय यार, तू कशाला जायचं तिकडे, तू चाल गपगुणानं आपल्या गाडीवर जाऊन बसूयात. मग दोघंही जण ना त्या हॉटेलमधून बाहेर येतात. जसे बाहेर येतात ना याला यांच्या गाडीच्या शेजारी उभी राहिलेली एक महिला दिसते, जी म्हातारी डोक्यावर मोळी होती ती घेऊन, आणि तिथं ती डोक्यावर मोळी घेऊन अशी उभी होती. तिथं दोघेही जण हादरले एकदम पद्धतीनं, असे शॉर्ट झाले, अलीकडे उभे राहिले होते. यांना समजा काय करावं आणि काय नाही. सौरभ प्रतीकला म्हणतो की भाई हीच म्हातारी मला तिथं आढळली होती, तिथं त्या 15 किलोमीटर अंतरावर, 12 ते 13 किलोमीटर अंतरावर मी गेलतो ना, तिथं ही म्हातारी मला आढळली होती ना. अरे कसं शक्य आहे, तिथून इथपर्यंत मी मोटरसायकलवर आलो आणि ही म्हातारी इथं आली. आज आपण मरणार, आपलं आज काही खरं नाही. प्रतीकच्याही अंगाला घाम सुटला, सौरभच्याही अंगाला घाम सुटला. आता प्रतीक सौरभला म्हणायला लागला तिथं नेमकं झालं काय. तो म्हणला बाई ही म्हातारी मला म्हणू लागली चाल मला घेऊन, तू इथपर्यंत आलायस आता इथून पुढे घेऊन चाल अशी म्हणू लागली, आणि तू ऍक्च्युली गाडीवर बसलेला होता तिथपर्यंत. प्रतीक म्हणला की अरे भाई नव्हतो, मी तुझ्या गाडीवर बसलोच नाही, मी बेसिनवर हात धुवायला गेलो, तू गाडी चालू करून गेला, हाका मारला तुला, तू थांबला नाहीस, फोन लावू परेशान तुला मी. सौरभ म्हणतो नाही यार, तू माझ्या गाडीवर बसला होता, उतरल्याच्या नंतर मी तुला पाहिलं होतं, मी तुला म्हणलो पण बाथरूम कर म्हणून, पण तू नाही म्हणला. हे दोघंही कन्फ्यूज की आपल्यासोबत नेमकं व्हायलंय काय. आता जो सौरभ होता त्या मोटरसायकल निघून गेला होता, त्यावेळी त्याच्यासोबत प्रतीक होता, पण तो प्रतीक नव्हता, आणि प्रतीक तो होता तर सौरभ याच्या सोबत नव्हता, याला सोडून निघून गेला होता. आता हा पूर्णपणे कन्फ्यूज
समोर ती बाई उभी, काय करावं काय कळना झालंय, दोघांच्या अंगाचं पाणी झाले, एकमेकांच्या काळजाचे ठोके असे एकमेकांना ऐकू यायला लागले. तर दोघांना कळलं की आता आपण मरणार आहोत, हा आपला शेवटची रात्र आहे, शेवटचं म्हणजे हा टाइम आहे, आपला टाइम गेला, आपण आता मरणार आहोत, आपलं मडई कोणाला सापडणार आहे यांना माहिती होतं. आणि यांना कळालं होतं की आता आपण कायमस्वरूपी टाटा बाय बाय गुड नाईट आपला कार्यक्रम होणार आहे. म्हणजे दोघा जणांना काही समजना काय नाही. तेवढं तिची समोर उभी बाई होती, तिनं आपल्या डोक्यावरची मोळी काढली, खाली ठेवली आणि हळूवार यांच्या जवळ आली. जवळ आल्याच्या नंतर यांच्याकडे बघितलं आणि यांना म्हणली की जेवण कसं वाटलं, अशी बोलली आणि हॉटेलमध्ये गेली. आणि ती जशी हॉटेलमध्ये गेली हॉटेलमध्ये, तसे त्या हॉटेलमध्ये सगळीकडे लाईट लागले, वेटर वगैरे आले, सगळं काय ओके. आणि त्याच्या गाड्या वगैरे होत्या ना, त्या सगळ्या गाड्या वगैरे तिथं सगळ्या त्यांना व्हिजिबल व्हायला लागल्या, दिसायला लागल्या, जसं की चमत्कार. अशा प्रकारच्या त्या गाड्या बिड्या दिसायला लागल्या. या दोघा जणांना समजना नेमकं काय झालंय आणि काय नाही. मग त्या हॉटेलमधला जो वेटर यांना वाढलं होतं, त्याने यांची ऑर्डर घेतली होती, तो बाहेर आला आणि म्हणला की दादा काय झालं, तुम्ही गेल्या अर्ध्या घंट्यापासून इथंच उभे आहात. हे दादा पण जाऊन आले, काय प्रॉब्लेम आहे का काय अडचण आहे. दोघं जण घामानं ओले चिंब झालेले, दोघांचे हातपाय चळचळ कापते, त्यांना काय सुधरत नाही काय बोलावं आणि काय नाही. तो वेटर यांना म्हणतो की काय झालं, काय अडचण आहे का, काय घरी प्रॉब्लेम आहे का, सांगा मला, आमचे मालकाने विचारायला सांगितलंय. हे दोघं एक बोलत नाही, दोन बोलत नाही, गाडीवर बसतात, सेल्फ मारतात आणि तिथून निघून येतात. जोपर्यंत घर येत नाही तोपर्यंत थांबवत नाहीत. यांच्या गाडीची स्पीड एवढी जास्त होती, न जाणून जर काही समोर आलं असतं ना, दोघांची चितडी झाली असते. घरी येतात, घरी आल्या झोपी जातात, झोपी गेल्याच्या नंतर ते सकाळी उठतात आणि या सगळ्या गोष्टी आपल्या घरच्यांना सांगतात. आता घरचे यांना म्हणतात की तुम्ही दारू पिली असेल आणि दारूच्या नशेमध्ये असा काय प्रकार झाला असेल. हे म्हणले की नाही, आम्ही दारू नव्हती पिली, तसा प्रकार आमच्यासोबत तिथं झाला आहे. मग दुसऱ्या दिवशी ज्या हॉटेलवर हे जेवले होते त्या गावचा यांचा एक मित्राचा मित्र होता, तर त्याला विचारलं की भाई आमच्यासोबत असं झालं, काय होते का तिथं. तर तो म्हणला की हां, ते जे एरिया आहे ना त्या एरियामध्ये थोडंफार होतं, आणि तुम्ही ज्या हॉटेलवर जेवले होते ॲक्च्युली ती हॉटेल आहे आणि ती चालू आहे, सगळं काही ओके आहे, पण तुम्ही जे म्हणताय की ती हॉटेल बंद होती ते नाही होऊ शकत, कारण की ती हॉटेल जशी पडली तशी ती चालते आणि खूप जोरात चालते. यांना कळलं की हां भाई आपण बरोबर हॉटेलमध्ये जेवलोय. पण तो म्हणतो की त्या एरियामध्ये ज्या घटना होतात ना त्या फार विचित्र होतात. कुणाला काय होतं, एखादी जवान महिला दिसते, ती रोडवर मधोमध उभी राहते आणि वाहन जसं आलं तिच्या शरीरावरचे सगळे कपडे काढते आणि रोडवर अशी खाली झोपते. आणि जर कोणता ट्रकवाला वगैरे उतरून जर बघायला गेला तर ती महिला तिथून पूर्णपणे गायब होते. आणि गायब झाल्याच्या नंतर ते जे ट्रक आहे त्याचा ॲक्सिडेंट 100% होतो, ज्या आपण वाहनाला ती दिसली ती. आणि कुणी असं म्हणतं की तिथं एक म्हातारी बाई आहे जी जळतण वगैरे नेती आणि ती त्याच्यासोबत गाडीवर जाते, आणि त्याने जर दुसऱ्या वेळेस त्या म्हातारीला आपल्या गाडीवर बसून घेऊन गेला तर त्याचाही ॲक्सिडेंट होतो आणि मरतो. कमीत कमी त्या एरियामध्ये 7 ते 8 लोक मेलेली आहेत आणि 4 ते 5 लोक त्या एरियामधून वाचून निघलेले आहेत. तर त्यांनी अशा अलग घटना सांगितलेल्या आहेत. कोणी म्हणते लहान लेकरूच रडायलेलं दिसतं, तर काहीतरी वेगळंच होतं, काहीतरी असं वाटतं की जे गाडीचं ब्रेक आहे ते बंद पडतं आणि एक्सिलेटर खूप जास्त वाढतं. अशा प्रकारे लोक ऑटोमॅटिकली काहीतरी कहाण्या सांगतात आणि तसं होतं म्हणतात. आणि त्याच एरियामध्ये 10 ते 15 ॲक्सिडेंट झाले, त्याच्यापैकी 7-8 जण मेलेत आणि 5-6 जण वाचलेले आहेत, ज्यांनी ते सगळं काही सांगितलेलं आहे. तर हे त्यानं सांगितल्याच्या नंतर सौरभ आणि प्रतीकला कळालं की भाई त्या जागेमध्ये थोडी गडबड आहे किंवा काही असू शकते की तिथं काही झालं असेल, आणि मग त्याच्यानंतर असं काही लोकांना होत असेल. आणि तो अजून एक गोष्ट म्हणला की खास करून अशाच लोकांसोबत होतं जे नॉनव्हेज खाऊन दारू वगैरे पिऊन त्या रोडनं निघतात, त्यांच्यासोबतच या अशा केसेस होतात. पण नॉर्मली जे लोक जातात ना त्यांना कधीच काहीच असं काही दिसत नाही आणि कधीच काही असा काही अनुभव येत नाही. पण जे नॉनव्हेज खाऊन निघतात, दारू पितात, त्यांच्यासोबतच असं होतं. आणि ॲक्च्युली यांनी नॉनव्हेज सोबत ना दारूसुद्धा पिली होती. तर आता यांचा भास म्हणावा की सत्य म्हणावं काय माहीत. तर हे सगळं काय घडलेलं होतं सौरभ आणि प्रतीक सोबत. तर आजच्या घटनेमध्ये बस एवढंच. तुम्हाला जर स्टोरी आवडली असेल स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हां, काल जे व्हिडिओ टाकला होता त्याच्यावर फेस वगैरे नव्हता, नॉर्मली होता. तर
एक दोन कमेंट आली होती, तर त्यांचं म्हणणं असं होतं की भाई फेस पाहिजे, चेहऱ्यावरच्या हावभाव बघून ना थोडीशी मजा वाटते. तर इथून समोर ऑन फेस व्हिडिओ येतील. तर चला भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. डबल एकदा.